नमस्कार मंडळी, मला जसा प्रश्न पडतो रोज जेवणात काय बनायचं तसं तुम्हालाही पडत असेल ना. चला तर म्हणलं आजचा प्रश्न तरी सोडूयात. आता इथे मी करणार आहे कढी, भेंडी कढी. त्यासाठी इथे मी घेतले अर्धा लिटर ताक. सगळ्यात अगोदर मी ताक एका पातेल्यात ओतून घेते आणि आपण इथे कढी बनवायला सुरुवात करूयात. एका पातेल्यामध्ये आपण इथे बेसनचं मिश्रण करून घेऊयात. इथे मी चार मोठे चमचे बेसन घेणार आहे. अंदाजे मी घेते. इथे मी ही कढी 4 लोकांसाठी बनवते. तुम्हाला किती माणसांसाठी ही कढी बनवायची त्या अंदाजाने तुम्ही ते बेसन घ्या. आता आपल्याला बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त ताक एका वेळेस तुम्ही टाकू नका. थोडं ताक टाकून आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं हे मिश्रण पटकन मिक्स पण होईल आणि आपल्या मिश्रणात गाठी राहणार नाहीत. जर तुम्ही डायरेक्ट जर ताकाच्या मिश्रणामध्ये जर बेसन टाकलं तर ते मिक्स करायला खूप वेळ जातो आणि गाठी लवकर मोडत नाही. म्हणून या पद्धतीने केलं ती अगदी झटपट आपलं हे मिश्रण मिक्स करून होतं. तुम्ही बघू शकता अगदी झटपट आपल्या बेसन पिठातल्या गाठी पूर्ण सगळ्या मोडून झाल्यात. आता अजून थोडंसं ताक घेऊन आपण छान मिक्स करून घेऊयात. या पद्धतीने केले की अगदी झटपट आपली ही प्रोसिजर कंप्लीट होते. चला आता आपलं हे मिश्रण छान मिक्स झालं. उरलेलं ताक पण आपण या मिश्रणामध्ये ओतून घेऊयात आणि आता हे मिश्रण थोड्या वेळ आपण बाजूला ठेवून घेऊया. आता आपल्याला इथं करायची भेंडीची कढी. त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवली. आता आपल्याला इथे भेंडी तळून घ्यायची. मी इथे भेंडी चांगली स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली. आता आपल्याला भेंडी छान मोकळ्या तेलात तळून घ्यायची. मग आपल्याला थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे. इथे मी 3 मोठ्या पळ्या आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे आणि तेल छान तापून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथं मोठीच ठेवायची. मोठ्या फ्लेमवर आपल्याला ही भेंडी छान तळून घ्यायची. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भेंडी मस्त तळून घ्यायची. मस्त छान थंडीचं सीझन चालू झालं असं मस्त गरमागरम कढीचा बेत तुम्ही पण नक्की करा आणि कढीसोबत मस्त असं खिचडी पण बनवा. मी पण आज इथं कढी आणि खिचडी बनवणार आहे. आज मी तुमच्यासोबत मस्त अशी कढीची रेसिपी शेअर करते आणि खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत मी नंतर नक्की शेअर करेल. चला तुम्ही बघू शकता 2 मिनिटानंतर आपल्या भेंडीचा रंगही छान बदलला आहे आणि आपली भेंडी छान मस्त कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली. आणि गॅसची फ्लेम आपल्या इथं मोठीच ठेवायची. अजून थोडा वेळ आपल्याला ही भेंडी छान तळून घ्यायची. आता इथे गॅस आपण बंद केला आहे आणि आपल्याला ही भेंडी तेलातून काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपली भेंडी मस्त छान कुरकुरीत तळून तयार आहे. आता मस्त आपण कढीला खमंग अशी आणि कडक फोडणी देऊन घेऊया. इथं पातेल्यामध्ये मी तेल घेतलं आहे. जे आपण भेंडी तळ्यासाठी तेल घेतलं त्याच्यातच मी थोडं तेल पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला इथे घालायची मोहरी. एक छोटा चमचाभर इथे मी मोहरी घेतली. मोहरी छान तळतळून द्यायची. नंतर आपल्याला इथे घालायचे जिरे. आता आपल्याला इथे छोटा चमचाभर जिथे मी जिरे घातले. आता घालायचं आपल्याला बारीक चिरलेला कढीपत्ता, उभी चिरलेली मिरची आणि लसणाचं प्रमाण थोडं जास्त घ्या, जेणेकरून आपल्याकडे छान स्वाद येतो. तुम्ही जितकी छान खमंग फोडणी करणार तितका छान तुमच्या कढीला छान स्वाद येणार आणि कढी एकदम मस्त चवदार लागेल खाताना. आपल्या मिरची लसूण छान मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसूण आणि मिरची परतल्यानंतर आपल्याला इथे बाकीचे जे काय आपल्याला मसाले घालायचे ते आपण इथे घालणार आहोत. आपली फोडणी छान मस्त खमंग इथे तयार आहे. आता इथे मी घालते अर्धा छोटासा चमचा हिंग. हिंग तुम्ही नक्की घाला, स्किप अजिबात करू नका. हिंगाने खूप छान मस्त चव येते आपल्या कढीला. आणि इथं छोटा चमचाभर मी इथं हळद पावडर घातली. आपल्याला आता हे छान मिश्रण आपलं छान परतून झालं की आपल्याला इथं घालायचं बेसनचं मिश्रण आणि छान मिश्रण ज्यावेळेस घालतं तेव्हा ढवळून घ्यायचं आणि मग आपल्याला हे फोडणीमध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आता आपल्याला कितपत पाणी हवं त्याप्रमाणे इथं पाणी घालून कढी छान मिक्स करून घ्यायची. कढी सुरुवातीलाच खूप जास्त घट्ट ठेवायची नाही, नंतर ती थंड झाली की कढी घट्ट होते. तुम्हाला आता असं वाटत असेल की कढी खूप पातळ आहे, पण ज्यावेळेस आपली कढी तयार होणार आणि थंड होणार त्यावेळेस कढी अगदी मस्त छान दाटसर होईल. आता आपल्याला इथे घालायचं चवीपुरतं मीठ. तुम्ही बघू शकता कढीला मस्त अशी खमंग फोडणी बसली. आता आपल्याला हाय फ्लेमवरच ही कढी छान उकळून घ्यायची आणि कढी सतत ढवळत राहायची, जेणेकरून आपली कढी फुटणार नाही आणि एकसारखी छान मस्त मिळून येईल. तुम्ही बघू शकता आपण बेसनचं मिश्रण खूप छान मस्त तयार केल्यामुळे आपली कढी पण एकसारखी मस्त तयार आहे. तुम्ही बघू शकता फुटली नाही, काही नाही, एकसारखी. आणि तुम्ही बघू शकता घट्ट पण आपली कढी जेवढी हवी तेवढीच झाली आहे. आता कढीला मस्त छान उकळी आली. उकळी आल्यानंतर पण आपल्याला ही कढी अजून छान 2 मिनटं मस्त उकळून द्यायची, जेणेकरून आपल्या बेसनचा कच्चा वास पण येणार नाही खाताना. तुम्ही बघू शकता मी ही कढी सतत ढवळून छान मस्त हाय फ्लेमवर उकळून घेतली. इथं मस्त आपली खमंग अशी कढी बनवून तयार आहे. आता घालूया थोडीशी कोथिंबीर घालून पण आपण थोडंसं मिक्स करून चला आपली ही कढी गरमागरम खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग लगेच आपण गरमागरम कढी सर्व करायला घेऊयात.
तुम्ही बघू शकता कढी अगदी एकसारखी झाली, कढी आपली इथं फुटली नाही आणि पातळ आणि घट्टाचं पण प्रमाण तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी मस्त झाली. आता इथं घालूया तळलेली भेंडी. इथे मी सगळे तळलेली भेंडी इथे घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपण इथं कढीला ना अजून छान चव लागावं म्हणून अजून मस्त छान असा तडका देऊयात. जे कढईमध्ये मी भेंडी तळून घेतली त्याच कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये मी इथं लसूण घातला, ठेचलेला लसूण एक मोठा चमचाभर इथे मी लसूण घातला आहे. लसणाचं प्रमाण तुम्ही जास्त घ्या, मस्त लागतं. आता 2 लाल सुक्या मिरच्या आपण इथे घालायच्या आहेत. आपले लसूण आणि मिरच्या छान मस्त परतून झाले की आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि इथे मी मोठा अर्धा चमचा इथं मिरची पावडर घातली, जी की बिलकुल तिखट नाही. आपल्या कढईला खूप छान मस्त असा रंग यावा आणि चव वाढावी म्हणून मी इथं लाल तिखट घातलं आहे. ही गरमागरम आपला तडका आपल्याला आपल्या कढीवर ओतून घ्यायचा आहे. तुम्ही पण या नक्कीच गरमागरम कढी खायला. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.